नमस्कार, मराठी मीडियामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, एक बातमी समोर आलेली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील एका 13 वर्ष वयाच्या मुलाला त्याच्या समाजाबद्दल अपशब्द वापरून त्याला भीती दाखवून धर्मांतर करण्याचा एक प्रयत्न झाल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे। दलित समाजातल्या मुलाला धर्मांतरासाठी धमकावणाऱ्या मौलवीला सगळ्या हिंदूंनी एकत्र येऊन पळून लावलं आहे। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मौलानासह एका जणावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रीरामपूरचा 12 वर्षाचा मुलगा खेळायला जेव्हा गावातल्या मशिदीजवळ जायचा तेव्हा तिथल्या मौलवीने त्याला नमाज पढायला लावली। त्याच्या वयाचा फायदा घेऊन त्याला फूस लावून मुस्लिम धर्मात येण्यासाठी नमाज व अजान शिकवलेले नमाज व अजान रोज करण्यास सांगितलं आणि नाही केलं तर धमकी सुद्धा देण्यात आली। वेगवेगळी भीती दाखवत मौलवीने त्या मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला। झाला प्रकार जेव्हा गावाला समजला तेव्हा सगळा हिंदू समाज त्या मुलाच्या तसेच त्याच्या घरच्याच्या पाठीशी एकवटला। हा मौलवी आणि त्याचे साथीदार गाव सोडून आता फरार आहेत। पोलीस यांना लवकरच बेड्या ठोकणार आहेत। मित्रांनो, लोकसभेत विरोधकाच्या काही जागा जास्त निवडून आल्या, त्यामुळे असं म्हटलं जातं की यासारखे जे मौलवी आहेत त्यांची मजल आता वाढत चाललेली आहे। बंगाल आणि केरळ सारखी स्थिती महाराष्ट्रातही निर्माण होऊ शकते असं वाटायला लागलेलं आहे। पण हे सगळे भेद विसरून जेव्हा हिंदू एकवटतो तेव्हा या जिहाद्यांना प्रतिभूती थोडी होते हे श्रीरामपूरच्या लोकांनी दाखवून दिलं आहे। मित्रांनो, आपल्या काय भावना आहेत, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या सर्व घटनेबद्दल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।